10 रुपये सॉरी 20 रुपये 10 10 300 रुपये करा बरोबर होते 300 रुपये करा बरोबर हो सर कमी आले तुमच्या मैत्रिणीला मिस करताय तुम्ही? खूप मिस करते मी माझ्या मैत्रिणीला. आमचं रील काढलं सफायर चालू आहे. हे डिलीट नाही व्हायला पाहिजे. नाही हे आहे तसं. मला आहे तसंच मिळालं पाहिजे. अभिनंदन तुमचं. प्लॅन करताना आम्हाला काळजी होती क्रॉस चेक केलं होतं वय तर जास्त झाले कसं करते. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार, गुड मॉर्निंग, सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आहोत घोडेगाव या ठिकाणी. आता आम्ही निघालोय भीमाशंकर जंगल ट्रेकसाठी. त्याच्या आधी आम्ही व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेला आहे, त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका. व्हायरल होणार आहे तुम्ही यूट्यूबवर. टोल चालले जातात. घोडेगावमधलं अमित पॅलेस या ठिकाणी आम्ही आहोत. असं तयार झालोय. थोडं जास्त पावडर लागला असेल पण ॲडजस्ट करा. काय पण कसं आहे छान. कसं वाटतं सर? कसं झालं प्रवास? मस्त एकदम छान फ्रेश झालं व्यवस्थित? एकदम आता नाश्त्याची आतुरता आहे. हो ट्रेकची आतुरता आहे. वा वा वा. चलो सुधा इडली गृह, सुधा इडली गृह. अशा पद्धतीनं नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे. काय काय आपण बघूया नाश्त्याचं मेनू. हो हो. नाश्ता सुरू झालेला आहे. नाश्त्याला आहे वा वा इडली, सांबार, चटणी. संत सर गॉगल बारे थँक्यू. आणि अमितची पूर्ण टीम. हाय सुष्मिता. हाय क्या चल रहा है? कैसे? ब्लॉगिंग कर रही हूँ. हाँ चालू कर. हाँ करो चलो. तुम्ही मराठी नाश्ता मग काय म्हणते मम्मी? कसं झालं प्रवास? हे लाईन लागलेली आहे नाश्त्यासाठी. आणि आमचे डॉक्टर साहेब ऑलरेडी नाश्ता घेऊन बसलेले आहेत. म्हणजे कसं मी नंबर लावला नाही सगळेजण थांबले होते. बरं कसं आहे टेस्ट? आणि आमचे कोकाटे मॅडम पण बसलेले आहेत. फ्रेश नाश्ता तयार झालेला आहे त्यांचा. मस्त इडली, सांबार, चटणी यांचं मिक्स झाले. जरा सांबार ॲडजस्ट करून घ्या. हां आलो. हे आहे ज्यांच्या आतलं दडलेलं बाहेर काढायचं आहे आपल्याला. जुनं वर्जन बाहेर काढायचं हळूहळू येत आहे. पूर्णपणे येईल अपेक्षा 100%. काय म्हणते गार्गे? कसं आहेस? मग काय मस्त. काय आता तुझी मैत्रीण पडली असती काय हसली असती का? मग ती मैत्रीण ती हे पडले असतं तर बरं झालं असतं. बरं झालं असतं. असंच शुभचिंतक पाहिजे असलं आयुष्यामध्ये. ही गँग आलेली आहे पूर्ण. जैन दोस्तो काय मग फ्रेशअप झालो का? नाश्ता अजून होणार आहे. हे पूर्ण गँग आहे. हे सगळे बॅक बेंचर म्हणा, गँग म्हणा, काही बी म्हणा. नाही गाडीतले बॅक बेंचर. मला माहित आहे तू कसं बसा अभ्यास करून 85% घेतलाय. तयार आहे. हाय 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 हॅलो हाय स्माइल. आई ना स्माइल. गुड मॉर्निंग. हे सेम हे. आणि मिस्टरला घेऊन आलेले आहे का? मिस्टर तुला घेऊन आलेले आहेत? मी मिस्टरना घेऊन आहे. सर्वात जास्त खुश कोण आहे माहिती आहे का? माझे जावं येणार आहेत. आहेर मिळणार आहे. टावेल टोपी जावईला. संत सर टी शर्ट छान आहे की? थँक्यू. आता ब्लॉग चालू करू ना. बेस्ट आहे नाश्ता पण बेस्ट आहे. हां थँक्यू. काल दुपारपासून भूक लागलेली आहे. सनी सर आमच्यासोबत आहेत. हॅलो हॅलो. कोणाकडं? हां काढतो की मॅडम. तुमच्या मोबाईलमध्ये पण काढतो.
तुमच्या मैत्रिणीला मिस करताय तुम्ही? खूप मिस करते मी माझ्या मैत्रिणीला. आणि नेक्स्ट ट्रेकला मी नक्की घेऊन येणार तिला. गुड मॉर्निंग. आता नाश्ता झालेला आहे आणि सुकी भाजी 3 चपात्या दुपारच्या जेवणासाठी आपण देत आहोत सगळ्यांना. धाडस दाखवत ते ट्रेकिंग करायचं आहे. मी आहे, अजित सर आहे, संतोष सर आहेत, महेंद्र सर आहेत, आपले गाईड आहे मकरंद सर आहेत आणि जे काही जुने मेंबर आहेत ते पण आपल्या सोबत असणार आहेत. त्यामुळं कुणीही घाबरायचं नाहीये. मी रात्री बसमध्ये सांगितलंय जर चुकून हरवलात तुम्ही तर कुठे यायचंय? अमित सर. काय तुम्हाला फार फार तर 20-30 रुपये तिथं आणून सोडतील. शक्यतो हरवायचं नाही. आणि वाटलं हरवलंय हे पण नाही सापडलं तर डायरेक्ट सोलापूर किंवा पुणे. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की. सगळ्यात आधी महाराष्ट्र शासनासाठी जोरात टाळ्या वाजवायचे. त्याचं कारण असं आहे, शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेले आहेत काल. आणि योगायोगानं आपण या सगळ्या निसर्गरम्य वातावरणात आहोत. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी याच्यासह तामिळनाडूमधील जिंजी या किल्ल्यांचा या 12 किल्ल्यांच्या यादीमध्ये समावेश आहे. शिवरायांच्या या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. रायगडावर बरेच जण गेले असतील, ज्यांनी गेले नाही त्यांनी आज ठरवून टाका की लवकरच जेव्हा इको फ्रेंडलीचं डिक्लेअर होईल त्यावेळेला या. रायगड राजधानी होती, राजगड पण राजधानी होती, प्रतापगडाचा इतिहास माहिती आहे. हे सगळे महत्वाची ठिकाण आहेत. इथं प्रत्येकाने एकदा तरी गेलंच पाहिजे. जाताना कोणत्याही वनस्पतीला अजिबात हात नाही लावायचा. जंगली वनस्पती असेल, विषारी असू शकते, काही गोष्टी असू शकतात, आपल्याला माहित नाहीये. आपल्याला जर त्यातलं बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. ओनली इको फ्रेंडली. ओनली इको फ्रेंडली. ओनली इको फ्रेंडली. अर्धा तास आधी पावडर लावलं आता गेले सगळ्या कामाने. सहन करा. एक नंबर. भीमाशंकरकडे प्रवास सुरू आहे आमचा. मस्त पाऊस सुरू आहे. शिंदे सरकार मस्त आम्हाला घाटातून प्रवास करून येत आहेत. जडजणकर ट्रॅव्हलचे 2 बस इको फ्रेंडली क्लब सोलापुरातून आणि पुण्यातून ट्रेकर्स मंडळींना घेऊन भीमाशंकर ट्रेकसाठी आलेलो आहोत आम्ही. घाटातला प्रवास आहे, धुके आहे जरा आणि मस्त आम्ही गाणं लावले आणि एन्जॉय करत निघालो.
काय हिशोब चालू आहे भैया बाबा हिशोब नीट करणे स्कॅम करायला तुम्ही बघ 10 रुपये 20 रुपये 10 बरोबर होते 300 रुपये करा बरोबर. हो सर कमी आले चौकशी लावा लागते आता 253 व्हायला पाहिजे तर 293 झाले. ए बॅगी घेऊ रे 50 रुपयाची 297 रुपये अजून 3 रुपये घाला तुम्ही. असा समर्थ बँकेत आहे ते नाही असं करू नको. मॅनेजर ओके टॉकी बघू सर. मी जस्ट खाल्लो. संतोष सर निघाली का बस? काय सर काय वातावरण कसं आहे? मस्त एकदम धुका पडलो काय दिशे नाही माणूस पुढचं. माणूस पुढचं दिसत ओके ओके समजले. रांग करून थांबलेलं आहे. ओके या आम्ही थांबलेलो तिथे. अक्षयभाऊ काय म्हणतो? मस्त. कार्तिक बद्दल काय विचार? हा. अशा अपेक्षा त्याच्याकडनं जायचं. कार्तिकला कोषाध्यक्ष करून टाका. दुसऱ्या ग्रुप मध्ये घुसेल बघ त्याने चुकून. तर तुम्ही त्याला हा दराचं लक्ष ठेवायचं. शेवटचं माझं लक्ष बस गाडी आलेले गाडी आलेले. संतोष सर आलेले आहे. थांबा थांबा थांबा. आपला ग्रुप लाईन करा पैसे दिले आम्ही आम्हाला घ्या मध्ये. हो तुमचं पडालाय जिल्हा पैसा हळू चालत नाही आम्हाला. भीमाशंकर ज्योतिर्लिंग परिसरात आपण पोचलोय. धुकं आहे, आधेमध्ये पाऊस पण येतोय. याच्यापूर्वी जेव्हा मी इकडे आलोय असंच वातावरण पाहायला मिळालेलं आहे. आम्ही एक 5-6 जण आलोय बसमधून आणि बाकी मेंबर आपले ट्रेक करत चालत येत आहेत. मस्त वातावरण आहे. वंदना मॅडमला आपण विचारणार आहोत कसं वाटतं काय. शाहरुख खान दाट आहे जंगल. मस्त वाटतं ना फ्रेश. इनको ले पाऊस भी आधी मध्ये यार आहे त्यामुळं आणखीन छान वाटतं. गुप्त भीमाशंकराचं दर्शन झाल्यानंतर एका ठिकाणी आम्ही ब्रेक घेतलाय जेवणासाठी. आता आम्ही पावसातच मस्त पाऊस सुरू होता. मोबाईल काय काढणं झालं नाही माझ्याकडनं. जेवण झालेलं आहे. आता सगळेजण गप्पा गोष्टी करत आहेत. अरे डबा धुवायला पाणी होतं बाळा इथं. आपण धुवायला पाहिजे होतं. तसंच आम्ही आत ठेवलं. राहू दे आता काय चालत नाही आहे काय हरकत नाही आहे. हे जी गँग आहे काय करते आपण विचारूया त्यांना. काय चालू आहे? आमचं रील काढ. कोणी त्याचं लिरिक्स सांगेल का मला? अच्छा व्लॉग चालू आहे. मी दिसेल कुठं रील त्याचं सफायरचं लिरिक्स सांगा. व्हिडिओ करताय का? नाही फोटो काढायला. तुम्ही सरळ बोलणारच नाहीत का? दिस इज माय फर्स्ट टाइम. व्हिडिओ चालू आहे. हे डिलीट नाही व्हायला पाहिजे. नाही हे आहे तसंच आहे. मला आहे तसंच मिळालं पाहिजे. सफायचं लिरिक्स सांग की प्लीज. मलाही माहित नाही.
सर ओके. हे पूर्ण गँग ट्रेक संपून आलेले आहे. आपण विचारूया. थांबा की जर थांबा. कसा होता ट्रेक? कसं काय वाटलं? मस्त झाला ट्रेक. हां 21,000 किलोमीटर झाले. 21,000 हा? 2100 21 किलोमीटर झालं म्हणजे त्या मॅपनुसार. तेजस 21,000. त्रास काय झाला नाही? काय ना पाय दुखतात. पाय दुखतात बाकी काय नाही. मी तर एक्साइटेड आहे. फर्स्ट टाइम मी ट्रेकिंग केली. हा. खूप मजा आली. वातावरण छान होतं. हो खूप धुके मस्त. बघितलं, पाऊस हो, बघितलं, हो. धबधबे. तुला कसं वाटलं बरं? हे खेकडे पण बघितलं आम्ही. मासे छोटे छोटे खेकडे पण बघितले. घेतलं का बॅग इथं? हा. बॅगेत घेतलं का घरी? नाही नाही चांगलं ते. तुमचं फॅमिलीचं अभिनंदन. तुम्ही ट्रेकचा निर्णय घेऊन आलात. चौघांनी पण पूर्ण केलं. पण अभिनंदन. महत्वाचं तुम्ही एवढं काळजी घेता ना ते बरं वाटतंय सर. येस खरंच ना. छान आहे. ते लागलं एवढं बाबांना तरी ट्रेकिंग केलं आमचं. हा त्यांना जाणवी बी नाही असं म्हणे. काय वाले मला पाय दुखालेत म्हणा. अभिनंदन तुमचं. थँक्यू तुमची बुकिंग करताना आम्हाला काळजी होती. अरे वा. क्रॉस चेक केलं होतं. वय तर जास्त दिसायला कसं करते. करतेच बाबा. त्याने म्हणले काळजी करू नका आम्ही आहोत. तुमच्यासारख्या व्यक्तीमुळे आम्हाला ऊर्जा मिळते करायला. थँक्यू. अभिनंदन करतात चौघांचं. ना बाबा.